नमस्कार, मी सजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले आहे आणि अर्थातच वेळ झाली आहे आज काय विशेषची आणि आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज दिवसभरात नेमक्या काय मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत ते सर्व काही आपल्याला आज काय विशेषमध्ये जाणून घ्यायचं आहे. पहिली बातमी थेट बीडमधून आहे. कारण बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी अर्थातच वाल्मिक कराड हा सरेंडर करणार की पोलीस त्याच्या मुसक्या आवळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या संदर्भातले सर्व सविस्तर अपडेट्स आपल्याला आज काय विशेषमध्ये घ्यायचे. दुसरी बातमी थेट जेजुरी गडावरून आहे. कारण आज सोमवती अमावस्या आहे आणि जेजुरी गडावर भाविकांची गर्दी झाली आहे. घर बसल्या आपल्याला जेजुरीतून आम्ही जे दर्शन आहे ते घडवणार आहोत. तिसरी बातमी क्रीडाप्रेमींसाठी आहे. कारण बॉक्सिंग डे टेस्टमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी सुरू आहे ते आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचं आहे. या तीन आज दिवसभरातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून सविस्तर बघायच्या आहे. पहिली बातमी सविस्तर बघूया. ती देखील बीडमधून. बीड सरपंच हत्या प्रकरणी ही मोठी अपडेट आहे. कारण फरार आरोपी वाल्मिक कराड सरेंडर करणार की पोलीस त्याच्या मुसक्या आवळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी आता वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत. मुंबई पुण्यामध्ये वाल्मिक कराडचा शोध सुरू आहे अशी माहिती सुद्धा विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. तर आपण बघतोय कोण आहे वाल्मिक कराड. ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष आहे. वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंचा समर्थक आहे. 10 वर्षांपासून धनंजय मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये काम वाल्मिक कराड यानं केलंय. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये परळी मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वाल्मिक कराड अग्रेसर राहिलाय. 307 सारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा कराडवर आरोप आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्या विरोधात केज पोलिसात खंडणी संदर्भातले गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत. विष्णू साठे हा केज तालुक्यातील आरोपी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा निकटवर्ती आहे. धनंजय मुंडे यांचा राजकीय वरदहस्त असल्यानं पोलीस कारवाई करत नाही असा आरोप विरोधकांनी केलेला आहे. तर वाल्मिक कराड हा नेमका कोण आहे आपण बघितलं. मात्र आता त्याच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते किंवा तो स्वतः सरेंडर करतो का या संदर्भातले अपडेट्स देखील पुढे घेऊयात. यानंतर घेऊयात राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. राज्यातील थंडी आता गायब झाली आहे. मात्र नवीन संकट सर्वसामान्यांसमोर आणि शेतकऱ्यांसमोर उभं राहणार आहे. कारण थंडी गायब झाल्यानं आता राज्यामध्ये उकाडा देखील तितकाच वाढणार आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होती आहे. थंडी गायब झाली आहे मात्र याचा पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे. या वातावरण बदलामुळे गहू आणि तुरीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जाते. रायगड जिल्ह्यामध्ये पोपटी प्रसिद्ध आहे आणि शाकाहारी शिवाय मांसाहारी दोन्ही प्रकार उपलब्ध आहे. जिल्ह्यातील टपोऱ्या दाण्यांच्या गावठी शेंगांना पोपटीसाठी अधिक मागणी आहे. अद्याप गावठीवाल्याच्या शेंगा बाजारात न आल्यानं पोपटीमध्ये पुणेरीवाल्यांचा उपयोग केला जातोय. सांगलीमध्ये रब्बी हंगाम सन 2024-25 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 1,02,031 शेतकऱ्यांनी पीक विमा घेऊन 61,908 हेक्टरवरील पिकांचं संरक्षण केलं. यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा आणि उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा घेतलाय. राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ आणि खासगी दूध प्रकल्पांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्यात येत आहे. याचा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आता मध्यम ते हलक्या पावसानं हजेरी लावली आहे. त्यामध्ये दिंडोरी, नाशिक आणि येवला या तालुक्यातील 23 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय. जवळपास 172 हेक्टरला फटका बसल्याचं कृषी विभागाच्या प्राथमिक माहिती अहवालावरून समोर आलंय.
मुंबईवर पसरलेली धुक्याची चादर आणखी 2 दिवस राहू शकते. त्यानंतर धुकं कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये धुक्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे हवेचा स्तर खालावलाय. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत रविवारी पाचोड या ठिकाणी आठवडे बाजार भरतो. या बाजारात पैठण तालुक्यासह अनेक ठिकाणांहून शेतकरी आपला उत्पादित भाजीपाला आणि फळभाज्या विक्रीसाठी आणतात. मात्र बाजारात मातीमोल दर मिळालाय, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला आता रस्त्यावर फेकून दिलाय. परिणामी पालेभाज्यांचा रस्त्यावरती चिखल झालाय. खानदेशात केळी दरात घसरण सुरू आहे आणि किमान दर 800 तर कमाल दर 1600 रुपये प्रति क्विंटल असा आहे. केळीची आवक कमी आहे, परंतु उत्तरेकडे थंडी, पाऊस आदी कारणांनी केळीची मागणी घटलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरती आता संकट ओढावलं आहे. नव्या तुरीची देशातील काही बाजारात आवक सुरू झाली आहे. देशातील बाजारात सध्या तुरीला 7500 ते 8000 रुपयांच्या दरम्यानचा भाव मिळताना दिसतोय. तुरीला उठाव चांगला आहे, तर बाजारातील सध्याची आवक कमी आहे. पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढण्याचा देखील अंदाज व्यापारी सध्या व्यक्त करतायत. रब्बी हंगामामध्ये पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांनी सर्वात जास्त पसंती ही हरभरा पिकाला दिली आहे. त्यामुळे यंदा हरभरा पिकाचं क्षेत्र सर्वात जास्त आहे. अमरावती, दर्यापूर या बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची सर्वात जास्त उलाढाल होते. खानदेशात ऊस तोडणीला सुरुवात झाली, मात्र अचानक पाऊस आला, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. त्यामुळे शेतात आता वाफसा नाही आहे, ऊस तोडणी रखडणार आहे. वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रांवर बारदाण्याच्या तुटवड्यामुळे सोयाबीन खरेदी 5 दिवसांपासून ठप्प आहे. या समस्येमुळे खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनच्या गाड्यांची लांबच लांब रांग लागली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये आता बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात आली आहे. हवामान बदलामुळे हातातोंडाशी आलेली द्राक्ष बाग वाया गेली आहे. द्राक्ष घडकुजणे, रोगांचा प्रादुर्भाव या संकटांना शेतकऱ्यांना आता सामोरं जावं लागतंय. त्यामुळे शेतकरी बागा वाचवण्यासाठी सध्या फवारणी करू लागलेत. आणि यानंतर बातमी महत्त्वाची आहे, कारण कोकणाकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे. कोल्हापूर राधानगरी मार्गावरती धुक्याची दाट चादर पसरली आहे. त्यामुळे वाहतुकीवरती त्याचा गंभीर असा परिणाम दिसतोय. भोगावती ते खिंडी वरवडे मार्गावरती प्रचंड धुकं आहे. त्यामुळे राधानगरी मार्ग कोकणाकडे जाणारी वाहतूक मंदावली. 9 वाजल्यानंतर धुकं कायम असल्याने वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू असल्याचं सुद्धा बघायला मिळतंय. आणि पुढे घेऊयात उर्वरित राजकीय बातम्यांचा धावता आढावा. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि निवेदन दिलंय. प्राजक्ता माळीच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंच कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं. ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयामार्फत देण्यात आली. मंत्री पंकजा मुंडे यांनी आता पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं असं साहित्यिक भाषेतलं ट्विट केलंय. सर्व महिलांना कणखर राहायला हवं, स्वतःला कणखर बनवायला हवं असं म्हणत समर्थन केलंय. तर स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं किती सहज आणि खालच्या पातळीवर जाऊन केलं जातं असं म्हणत आमदार सुरेश धस यांनाही टोला लगावलाय. बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये आता तपासाला वेग आलाय. या प्रकरणामध्ये आरोप होत असलेले वाल्मिक कराड फरार आहेत. सीआयडीने कराडची पत्नी मंजली कराड यांची दुसऱ्यांदा आता चौकशी केली. सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजली कराड यांची केज पोलीस ठाण्यामध्ये 1 तास चौकशी केली. वाल्मिक कराड यांच्यावरती याच पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती आहे. जोगेश्वरीच्या SRPF कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळचाच हा अपघात आहे. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातावेळी वायकर गाडीमध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावरती आता होते आणि यावेळेस त्यांनी बारामती या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्रात पाहणी केली. कृषी विज्ञान केंद्रात 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. याची पाहणी शरद पवार आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केली आहे.
एसटीच्या दरात 15% भाडेवाढ होणार आहे, कारण शिवनेरीच्या दरात 70 रुपयांची वाढ आता करण्यात आलेली आहे. साध्या बसच्या दरात 60 ते 80 रुपयांची दरवाढ होईल. महामंडळाने दिलेल्या प्रस्तावावरती आता राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे, त्यामुळे नवीन वर्षामध्ये या भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग आता मोकळा झालाय, कारण राज्य सरकारने मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163.43 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे लवकरच आता अंगणवाडी सेविकांचं थकीत मानधन मिळणं हे शक्य होणार आहे. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. माध्यान्ह भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडीमार्फत ही विषबाधा झाली अशी माहिती आहे. आरोग्य विभागाच्या पथकाकडून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे. यात 6 विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. 31 डिसेंबरच्या पार्ट्यांनिमित्त शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबमधील अन्नपदार्थांची तपासणी होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं हा निर्णय घेतला. या काळात आता निकृष्ट अन्नपदार्थांचा पुरवठा होऊ नये यासाठी तपासणी केली जाईल. ही तपासणी मोहीम 24 डिसेंबरपासून हाती घेण्यात आलेली आहे. वाढीव वेतन श्रेणीपासून वंचित असलेल्या मीरा भाईंदर पालिकेतील 402 कर्मचाऱ्यांना नव्या वर्षामध्ये लाभ मिळेल. या कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीचं काम सध्या सुरू आहे. पालिका आयुक्त संजय काटकर यांनी आता कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतन श्रेणीच्या विषयावर तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा 4 मे रोजी होणार आहे. ही परीक्षा पारंपरिक पद्धतीने होणार असं स्पष्ट झालंय. परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे, त्यामुळे परीक्षार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन हे करता येणार आहे. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. माध्यान्ह भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडीमार्फत विषबाधा झाल्याची माहिती मिळते आहे. आरोग्य विभागाच्या पथकाकडून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे आणि यामध्ये 6 विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं कळत आहे. नाशिकच्या सप्तशृंगी देवीचं दर्शन आता 24 तास करता येईल. 2 जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवलं जाईल. नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात, त्यामुळे विश्वस्त मंडळानं हा निर्णय घेतलाय. जेजुरी गडावर सोमवारी सोमवती अमावस्या यात्रा भरणार आहे. या यात्रेनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे. नांदेडच्या माळेगाव या ठिकाणी खंडोबाच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली. खंडोबाची आणि मानकऱ्यांची पालखी काढून यात्रेला सुरुवात केली. 5 जानेवारीपर्यंत हा यात्रा उत्सव चालणार आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील या दरम्यान करण्यात आलेलं आहे. तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस मंगळवारी सायंकाळी प्रारंभ होईल. दरम्यान तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र उत्सव 7 जानेवारीला घटस्थापनेने सुरू होतोय. शाकंभरी नवरात्र उत्सव 31 डिसेंबर ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये साजरा केला जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडोबा यात्रेला सुरुवात झाली आहे. लाखो भाविक या यात्रेला येत आहे. कुत्रे, मांजर, घोडे, उंट अशा पाळीव प्राण्यांचा या यात्रेमध्ये बाजार भरतो. 29 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत ही यात्रा चालणार आहे. साताऱ्याच्या पुसेगावमध्ये श्री सेवागिरी महाराजांच्या 77व्या पुण्यस्मरणानिमित्त रथोत्सव सोहळा पार पडलाय. सेवागिरी महाराजांच्या पादुका आणि प्रतिमेचं पूजन करून या रथोत्सवाला सुरुवात झाली आहे. या यात्रेत येणाऱ्या भाविक मोठ्या संख्येने रथावर लाखो रुपये अर्पण करतायत. हे पैसे विकास कामांसाठी सध्या वापरले जात आहेत. सांगलीमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत जतच्या यल्लम्मा देवी यात्रेची सांगता झाली. या यात्रेत जनावरांची तब्बल 5 ते 6 कोटींची उलाढाल झाली आहे. 5 दिवस चाललेल्या या यात्रेच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी जतमध्ये हजेरी लावली. रायगडमधील हरिहरेश्वरमध्ये सरत्या वर्षाला निरोप देत देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले. समुद्रकिनारी मौजमजा आणि देवदर्शन असा योग साधत भाविकांनी गर्दी केली आहे. स्थानिकांना चांगला रोजगार या ठिकाणी निर्माण झाला आहे. तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीमध्ये 8 दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी दिसते. या सर्व भाविकांना देवीचं दर्शन भेटावं यासाठी मंदिर संस्थानने 22 तास मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय. साताऱ्यातल्या जिल्ह्यातल्या आता निसर्गरम्य पर्यटन स्थळं पर्यटकांनी बहरलेली दिसत आहे. साताऱ्यातील तापोळा, मुनावळे, बामणोली या पर्यटन स्थळांवरती पर्यटकांनी गर्दी केली आहे. मुनावळे या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे.
रायगडमध्ये आता पर्यटनाला प्रारंभ झालाय. समुद्रकिनारे पर्यटकांनी फुल झाले. लॉजिंग बरोबर सी फूड, स्थानिक जेवणासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल आणि खानावळींमध्ये गर्दी दिसते आहे. पर्यटकांमुळे व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. पुण्यात 31 डिसेंबरला रात्री ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार आहे. वाहन चालकांना मद्यप्राशन केलंय का नाही हे तपासण्यासाठी पोलिसांकडून ब्रेथ अॅनालायझरचा देखील वापर केला जाणार आहे. शनिवार रविवार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात हाल होत आहे. अलिबाग ते पनवेल प्रवासासाठी गाडीची वाट पाहत रांगेत तासनतास उभं राहावं लागतंय. जलवाहतुकीचं बुकिंग फुल झालं, त्यामुळे त्याचा भार एसटी वाहतुकीवरती पडलाय. नवीन वर्षाच्या निमित्तानं लोणावळ्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक दाखल झाले. लोणावळ्यातील लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी नवीन वर्ष साजरा करण्यासाठी पर्यटक आल्यात. लोणावळ्यातील आल्हाददायक वातावरणाची भुरळ पर्यटकांना पडली आहे. 31ला सुट्टी नसल्यानं नोकरदारांनी शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली. माथेरान, अलिबाग, काशीद, दिवेआगार, मुरुड या ठिकाणी 2 दिवसांमध्ये 3 लाखांहून अधिक पर्यटक दाखल झाले. 1 जानेवारीपर्यंत गर्दी अशीच कायम राहणार आहे, हा अंदाज स्थानिक व्यावसायिकांनी वर्तवला आहे. वाशिम जिल्ह्यातून अकोला ते पूर्ण 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालंय. 2018 मध्ये 211 कोटी रुपयांच्या निधीने विद्युतीकरणाचा प्रकल्प मंजूर करण्यात आला. अखेर 29 डिसेंबरपासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार आहे. ही माहिती सध्या ट्रॅकवरील 3 ते 4 मालगाड्या चालवल्या जात असल्याची माहितीही दिली जाते. कर्जत तालुक्यातील चारफाटा ते श्रीरामपूर या शहरालगतच्या मुख्य रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले. प्रचंड गर्दीचा सामना नागरिकांना करावा लागतोय. संबंधित MSRDC प्रशासन याकडे मात्र गांभीर्यानं लक्ष देत नाहीये, त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय. पुणेकरांसाठी आता रेल्वे प्रशासनानं आणखी 4 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला. रेल्वेच्या या निर्णयामुळे आता प्रवासाला अधिक गती मिळणार आहे. पुणेकरांचा प्रवास आणखी जलद आणि सोपा होणार आहे. पुणे आणि मुंबईमधील अंतर कमी करणारा बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्प याबाबत नवी अपडेट समोर आली आहे. मिसिंग लिंक प्रकल्प जून 2025 पर्यंत खुला होईल, ही माहिती MSRDCने दिली आहे. या द्रुतगती मार्गाला यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक असं नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे. पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, तीही राजकीय. कारण राज्याचे नवनिर्वाचित मंत्री अर्थातच नितेश राणे यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलंय. केरळ हे राज्य म्हणजे मिनी पाकिस्तान आहे असं नितेश राणे म्हणाले. त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी केरळमधून निवडून येतात. सर्व दहशतवादीच त्यांना मदत करतात. अतिरेक्यांना हाताशी धरून दोघे खासदार झाले. हे वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलं. त्यामुळे या विधानानंतर आता मोठा वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून आता त्यांची बहीण निवडून येते ना, सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात. खरंच आहे, विचारा. ते काय अतिरेकींना धरूनच ते लोक खासदार झालेले आहेत. यानंतर पुढे घेऊयात उर्वरित बातम्यांचा धावता आढावा. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला. आरोपी विशाल गवळीला तत्काळ फाशीची शिक्षा द्या, ही मागणीही नागरिकांनी केली. जळगाव MIDC मध्ये रात्रीच्या सुमारास चटई कंपनीला आग लागली आहे. एका सुरक्षा रक्षकाच्या खोलीत आधी आग लागली आहे, त्यानंतर संपूर्ण कंपनीभर ही आग पसरली आहे. जळगाव महापालिका अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला आग लागली. UK एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला आग लागली आहे. कंपनी शेजारी असलेल्या श्री केमिकलला देखील आग लागली आहे. सुदैवानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. कामगारांनी पळ काढला, त्यामुळे जीवितहानी टळली आहे. मुंबईकर महिलेचा हिमाचलच्या मंडीमध्ये मृत्यू झाला. मनालीवरून परतताना मंडीमधल्या घाटरस्त्यात कारवर दरड कोसळली आणि जागीच या महिलेचा मृत्यू झाला. कारमधले इतर 2 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड घाटात मालवाहतूक करणारा ट्रक कठडे तोडून 50 फूट खोल दरीमध्ये कोसळला. घाटातील वळणावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक कठडे तोडून दरीमध्ये पडलाय. मात्र अपघातात कोणती जीवितहानी सुदैवानं झालेली नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नदीपात्रात कोसळलाय. पुलावर खड्डा चुकवताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झालाय. अपघातात चालक गंभीररीत्या जखमी झालाय आणि रुग्णालयात सध्या त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. मुंबईच्या मडजवळ समुद्रात 2 मासेमारी करणाऱ्या बोटींचा अपघात झाला. मालवाहू जहाजानं दिलेल्या धडकेत मासेमारी करणारी बोट ही थेट बुडाली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कल्याणच्या रामबाग परिसरामध्ये एका भरधाव टेम्पोने 2 कारला धडक दिली आहे. या अपघातामध्ये टेम्पो आणि कारचं मोठं नुकसान झालेलं आहे. सुदैवानं अपघातात कोणती जीवितहानी झालेली नाही. महात्मा फुले पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू आहे. राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. वाढत्या वाहनांबरोबर रस्ते अपघातांच्या घटना वाढत आहे. राज्यात जानेवारी ते नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये 32,081 रस्ते अपघात झालेत. या अपघातांमध्ये 13,823 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावर एलपीजी गॅस सिलेंडरचा टँकर पलटी झाला. टँकर चालकानं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती दिली. यात वाहन चालक गंभीररीत्या जखमी झाला. टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस भरलेला होता. सुदैवानं मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी टळली. उर्वरित बातम्यांचा आढावा अगदी छोट्याशा ब्रेकनंतर. आणि आता महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून शीतयुद्ध रंगताना दिसतंय. पुण्याचा पालकमंत्री नेमका कोण होणार याकडे सर्वांचं जास्त लक्ष लागलेलं आहे. कारण अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. तर चंद्रकांत पाटील यांना कोणता जिल्हा मिळणार यावर पश्चिम महाराष्ट्रातली राजकीय गणितं अवलंबून असतील. गेल्या वेळी पुण्याचं पालकमंत्रीपद गेल्यावर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे वाल्मिक कराड प्रकरणावरून धनंजय मुंडे टीकेचे धनी ठरले आहेत. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघेही भाऊ बहिणींना बीडचं पालकमंत्रीपद देऊ नये ही चर्चा आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्याला बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार आहे अशी दबक्या आवाजात चर्चा रंगली आहे. तर पुण्यात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांचं नाव सध्या तरी पालकमंत्री पदासाठी चर्चेत आहे. रायगडमध्ये मात्र भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांचं नाव चर्चेत आहे. याआधी आदिती तटकरे यांना देण्यात आलेलं होतं पद. बीडचा पालकमंत्री कोण होणार हा सवाल असताना पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलंय. संभाजीनगरमधून संजय शिरसाट आणि अतुल सावे हे रिंगणात आहेत. कोल्हापूरचा पालकमंत्री कोण होणार असा सवाल असताना प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये खरं तर या ठिकाणी रस्सीखेच दिसते आहे. शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यामधून साताऱ्याचा पालकमंत्री नेमका कोण होणार हे देखील बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे.